नमस्कार. भारताची अर्थव्यवस्था सध्या अक्षरशः सुसाट धावतीये. पण या वेगामागचं खरं कारण काय आहे? याला इंधन कुठून मिळतंय? तर याचं उत्तर आहे डिजिटलायझेशन. आज आपण याच डिजिटल क्रांतीने भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा एक नवा वेग दिलाय हे अगदी सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत. चला, याची सुरुवातच करूया अगदी ताज्या आर्थिक सर्वेक्षणातल्या एका महत्त्वाच्या वाक्याने. अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हे भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचं अगदी अचूक वर्णन आहे. आणि याच वेगाबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आणि हो, हा वेग फक्त बोलण्यापुरता नाहीये, त्याला आकड्यांचा भक्कम आधार आहे. उदाहरणार्थ, याच आर्थिक वर्षात आपल्या औद्योगिक वाढीचा अंदाजित दर आहे तब्बल 6.2%. ही वाढ प्रामुख्याने वीज आणि बांधकाम क्षेत्रातल्या दमदार कामगिरीमुळे शक्य झालीय. तर मग प्रश्न हा आहे की या वेगाला ताकद कुठून मिळतीये? याचं उत्तर दडले गेल्या काही वर्षांमध्ये आपण उभारलेल्या मजबूत डिजिटल पायाभरणीमध्ये. हीच पायाभरणी आजच्या विकासाचं मूळ आहे. आणि याची सुरुवात होते थेट कनेक्टिव्हिटीपासून. देशातली टेलिडेन्सिटी आता जवळपास 87% पोहोचली आहे. आता टेलिडेन्सिटी म्हणजे काय? तर दर 100 लोकांमागे किती फोन कनेक्शन्स आहेत. याचा सरळ अर्थ असा की देशाचा कानाकोपरा आता एकमेकांशी जोडला गेलाय. ही जी दूरसंचार क्रांती झालीय, त्यामुळेच आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कनेक्टिव्हिटी पोचलीय. आणि याचमुळे डिजिटल समावेशाचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे प्रत्येक जण या डिजिटल जगाचा एक भाग बनू शकला. हीच आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेची खरी ताकद आहे. आणि आपण फक्त कनेक्टिव्हिटीवरच थांबलो नाही. आज देशातल्या 99.9% जिल्ह्यांमध्ये 5G सेवा उपलब्ध आहे. याच्यामुळे काय होतंय? तर इंटरनेट ऑफ थिंग्स आणि स्मार्ट सिटीसारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार झालं आहे. या जबरदस्त कनेक्टिव्हिटीमुळे आपलं रोजचं आयुष्यच बदलून गेलंय. लायका डिजिटल वॉलेटसारख्या गोष्टी आता अगदी सामान्य झाल्या आहेत. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून पैसे देणे-घेण्याची सोय आता आपल्या सगळ्यांच्याच हाताशी आलीय. बरं, ही झाली पायाभरणी. पण आता बघूया की या डिजिटल पायाभरणीमुळे भारतीय उद्योगांमध्ये नक्की काय क्रांती घडतीये आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पादन क्षेत्र कसं काट टाकतंय. या बदलाचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र. जरा विचार करा, काही वर्षांपूर्वी आपण जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन बाहेरच्या देशातून आयात करत होतो. आणि आज भारतात विकले जाणारे 99% स्मार्टफोन हे मेड इन इंडिया आहेत. केवढा मोठा बदल आहे हा. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा प्रवास. पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून असलेला आपला देश आता एक आत्मनिर्भर उत्पादन केंद्र बनला आहे. आणि हे फक्त एकाच क्षेत्रात नाही, तर अनेक क्षेत्रांमध्ये घडताना दिसतंय. आणि हो, ही आत्मनिर्भरतेची गोष्ट फक्त स्मार्टफोनपुरती मर्यादित नाहीये. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 2015 पासून दरवर्षी सरासरी 17.5% जबरदस्त वाढ झालीय. त्याचबरोबर वाहन विक्री आणि औषध निर्माण क्षेत्रातही आपण मोठी झेप घेतलेली दिसतीये. हे आकडे सांगतात की हा बदल किती मोठा आणि खोलवर रुजलेला आहे. तंत्रज्ञानामुळे होणारी ही औद्योगिक वाढ थेट लोकांच्या आयुष्यावर परिणाम करते. यातूनच नवीन नोकऱ्या, नवीन संधी निर्माण होत आहेत, ज्यामुळे देशातल्या मनुष्यबळाला एक नवी दिशा मिळतीये. आणि याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधींवर दिसतोय. कामगार बाजारात खूप मोठी सुधारणा झालीय. 2017-18 मध्ये जो बेरोजगारीचा दर 6% होता, तो आता जवळपास निम्म्यावर म्हणजे 3.2% आला आहे. याचाच अर्थ अधिकाधिक लोकांना आता रोजगार मिळतोय. ही सुधारणा अशावेळी होतीये जेव्हा भारत आपल्या लोकसंख्येचा, विशेषतः तरुणाईचा पुरेपूर फायदा उचलतोय. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 26% लोकसंख्या ही तरुण आहे, जी नवीन कौशल्य शिकून अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देण्यासाठी तयार आहे. ही डिजिटल अर्थव्यवस्था अगदी नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण करत आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ज्या संधी निर्माण होत आहेत, त्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता या नवीन नोकऱ्यांसाठी तसे कुशल लोकही लागतील, बरोबर? म्हणूनच सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन यांसारख्या क्षेत्रांसाठी लोकांना तयार करण्यावर भर देत आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि नवीन कौशल्य शिकवण्यासाठी एक इकोसिस्टम तयार केली जात आहे. तर आपण आतापर्यंत डिजिटल पायाभरणी पाहिली, विकासाचे इंजिन पाहिलं. पण या डिजिटल वेगाची पुढची पायरी काय असेल? भविष्यात या गतीला आणखी चालना कशामुळे मिळणार आहे? इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की विकासाचा हा जो वेग आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी आणि तो आणखी वाढवण्यासाठी पुढे काय करायचं? याचं उत्तर तंत्रज्ञानाच्या पुढच्या टप्प्यात दडलंय.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. होय, AI हेच भारताच्या डिजिटल प्रवासातलं पुढचं मोठं पाऊल ठरणार आहे, असं धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांचं मत आहे. आणि AI आता फक्त एक तांत्रिक संकल्पना राहिलेली नाहीये. आरोग्यसेवा, शेती, शिक्षण एवढंच नाही तर आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधल्या मोठमोठ्या समस्या सोडवण्यासाठी AIचा वापर प्रत्यक्ष सुरू झाला आहे. कारण ते प्रचंड मोठ्या डेटाचं विश्लेषण करून अचूक निर्णय घ्यायला मदत करतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारत विस्तार कार्यक्रम. ही एक बहुभाषिक म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणारी AI आधारित सुविधा आहे. ही शेतकऱ्यांना हवामान, पिकांवरचे रोग आणि बाजारभाव याबद्दल अचूक माहिती देते, ज्यामुळे त्यांना त्यांची उत्पादन क्षमता वाढवायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत होते. तर मग या सगळ्या बदलांनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो. या डिजिटल युगात जिथे शेतीपासून ते बँकेपर्यंत सगळं काही बदलत आहे, तिथे भारताच्या विकासाची पुढची सर्वात मोठी संधी तंत्रज्ञानाच्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात दडलेली असेल यावर विचार करणं हेच भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. 1.4 अब्ज लोकांच्या प्रचंड मोठ्या अर्थव्यवस्थेला सांभाळणं हे कसं शक्य होतं? हा एक असा प्रश्न आहे जो देशाचं भविष्य ठरवतो. चला, आज आपण याच मोठ्या आणि इंटरेस्टिंग विषयाची सविस्तर चर्चा करूया. ज्यांना भारतासारख्या देशाचं नेतृत्व करायचंय त्यांच्यासाठी हा फक्त एक पुस्तकातला प्रश्न नाही, तर हीच त्यांची खरी कसोटी आहे. तर मग सुरुवातच करूया हे समजून घेण्यापासून की भारताने आपल्या आर्थिक भविष्याच्या नियोजनाची दिशा नेमकी कशी बदलली आणि या बदलाचा अर्थ काय आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भारताच्या आर्थिक विचारसरणीत गेल्या काही दशकांमध्ये एक खूप मोठा, एक मूलभूत बदल झालाय. ही टाईमलाईन बघितली की भारताचा आर्थिक प्रवास एकदम स्पष्ट दिसतो. 1950 साली नियोजन आयोगाची स्थापना झाली तेव्हा सगळं काही केंद्राच्या हातात होतं. मग आलं 1991 साल, जेव्हा आर्थिक उदारीकरणामुळे अर्थव्यवस्थेची दारं उघडली गेली. आणि मग 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. आणि या एका निर्णयाने सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि इथेच खरा फरक आहे. पूर्वी केंद्र सरकार ठरवायचं आणि राज्यांना ते करावं लागायचं, म्हणजे एक टॉप डाऊन दृष्टिकोन होता. आता मात्र चित्र वेगळं आहे. आता राज्यांसोबत बसून मिळून निर्णय घेतले जातात, म्हणजे एका कंट्रोलरकडून एका पार्टनरपर्यंतचा हा प्रवास आहे. हा काही फक्त नावापुरता झालेला बदल नव्हता, अजिबात नाही. तर हे संपूर्ण देशासाठी एक नवीन दिशा देणारं तत्त्व होतं. तर मग एवढ्या मोठ्या आणि शक्तिशाली नियोजन आयोगाची जागा घेणारी ही नवीन संस्था म्हणजे नीती आयोग नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर नीती आयोग म्हणजे सरकारचा थिंक टँक किंवा ब्रेन आहे. त्यामुळे याचं काम पैसे वाटणं नाही, तर देशाच्या भविष्यासाठी मोठ्या आयडियाज देणं, धोरणं आखणं हे आहे. आणि याची उद्दिष्टे पाहिली तर हा फरक अजूनच स्पष्ट होतो. राज्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे सहकारी संघराज्य मजबूत करणं. नियोजन दिल्लीत नाही तर गावागावातून सुरू करणं. नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यावर फोकस करणं आणि देशासाठी एक नॉलेज हब बनणं ही सगळी याची मुख्य कामं आहेत. म्हणजे पूर्वीसारख्या 5 वर्षांच्या एकदम फिक्स प्लॅनऐवजी नीती आयोग 3 लेव्हल्सवर काम करतं. एक आहे 3 वर्षांचा शॉर्ट टर्म ॲक्शन अजेंडा, त्यानंतर 7 वर्षांची स्ट्रॅटेजी आणि मग देशाच्या मोठ्या बदलासाठी एक 15 वर्षांचा लाँग टर्म विजन डॉक्युमेंट. ठीक आहे, पण या नवीन दृष्टिकोनाचा परिणाम काय झाला? यातून नक्की काय साध्य झालंय? चला, देशाचं रिपोर्ट कार्ड म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे काय सांगतोय ते बघूया. पण हे आकडे बघण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यात फरक आहे. भारताचं ध्येय फक्त आकडे वाढवणं नाही, तर लोकांचं आयुष्य खरंच सुधारायला हवं, तो खरा विकास. सगळ्यात मोठा आकडा 7.4% हा आहे भारताचा अंदाजित GDP ग्रोथ रेट. आणि या आकड्यामुळेच भारत जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. आणि फक्त देशातच नाही तर परदेशातूनही अर्थव्यवस्थेला मोठी मदत मिळते. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी तब्बल 135.4 अब्ज डॉलर्स भारतात पाठवले आहेत. आणि यामुळे भारत जगात सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरलाय. ही रक्कम अर्थव्यवस्थेला एक मोठा आधार देते. पण ही वाढ फक्त आकड्यांपुरती आहे का? तर नाही. याचा थेट परिणाम लोकांच्या आयुष्यावर दिसतोय. बघा, 2005-06 मध्ये देशातली 55% जास्त लोकसंख्या गरिबीत होती. तोच आकडा आता 2022-23 मध्ये फक्त 11% आला आहे. ही घट प्रचंड मोठी आहे. आणि ही प्रगती फक्त एकाच क्षेत्रात नाहीये.
इन्फ्रास्ट्रक्चर बघा, विमानतळांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये PLI स्कीममुळे मोठी गुंतवणूक आली आणि सोबतच लाखो नोकऱ्याही निर्माण झाल्या. एवढंच नाही तर रिन्युएबल एनर्जीमध्ये भारत आज जगात 3ऱ्या नंबरवर आहे. हे सगळे आकडे सांगतात की देशात खऱ्या अर्थाने मोठे बदल घडत आहेत. बरं, हा सगळा पाया तर रचला गेलाय, पण इथून पुढे काय? भारताच्या अर्थव्यवस्थेचं अंतिम ध्येय काय आहे? ही दूरदृष्टी आहे, स्वदेशीपासून स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटीपर्यंतची. म्हणजे काय? तर फक्त आपल्या देशासाठी गोष्टी बनवणं नाही, तर जगासाठी इतक्या महत्त्वाच्या गोष्टी बनवणं की जगाला भारताशिवाय चालणारच नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर ध्येय असं आहे की लोकांनी भारतीय वस्तू विकत घेऊया का असा विचार करण्याऐवजी विचार न करता भारतीय वस्तूच घ्यायची आहे असा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य आणि विश्वासू भाग बनवायचा आहे. तर या नव्या धोरणामुळे, या नव्या नियोजनामुळे भारताने एक नवा मार्ग तर निवडला आहे. पण आता खरा प्रश्न उरतो तो हा की 2047 साली, म्हणजे स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी, भारत फक्त एक मोठी अर्थव्यवस्था असेल की कशी जागतिक महाशक्ती जिच्याशिवाय जगाचं समीकरणच पूर्ण होऊ शकणार नाही? भारत आज जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातोय. पण हा प्रवास नक्की कसा झाला? यामागे कोणती रणनीती आहे? चला, आज आपण भारताच्या याच आर्थिक ब्लूप्रिंटचा आढावा घेऊया आणि तिचं ताजं रिपोर्ट कार्ड काय सांगतंय तेही तपासूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. एक असते आर्थिक वाढ आणि दुसरा असतो आर्थिक विकास. म्हणजे बघा, देशाचं फक्त खिसा भरणं महत्त्वाचं नाहीये, तर तिथल्या लोकांचं आयुष्य कसं सुधारतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग प्रश्न हा येतो की इतक्या मोठ्या देशात आर्थिक वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या? याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधताना भारताच्या इतिहासात एक खूप मोठा धोरणात्मक बदल झाला. ही आधुनिक अर्थव्यवस्था घडवण्यासाठी भारताला एका नवीन शिल्पकाराची गरज होती. आणि हा बदल होता नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे झालेला प्रवास. बघा, 1950 साली नियोजन आयोग सुरू झाला आणि जवळपास 65 वर्ष देशाची धोरणं तिथूनच ठरत होती. पण मग 2014 मध्ये लक्षात आलं की आता काहीतरी बदलायला हवं. आणि मग 2015 मध्ये नीती आयोगाचा जन्म झाला. ही टाईमलाईन नेमका हाच मोठा बदल आपल्याला दाखवते. आणि हा बदल किती मोठा होता हे इथे आपल्याला दिसतं. आधी कसं होतं? सगळं दिल्लीतून ठरवलं जायचं. एक टॉप डाऊन पद्धत होती. पण आता राज्यांना सोबत घेऊन बॉटम अप, म्हणजे खालून वर असा दृष्टिकोन आला. म्हणजे आदेशाऐवजी आता भागीदारीला महत्त्व आलं. तर हा नीती आयोग म्हणजे नक्की काय करतो? तो फक्त दिल्लीत बसून योजना नाही बनवत, तो सरकारसाठी एका थिंक टँकसारखं काम करतो. राज्यांशी बोलतो, त्यांना सल्ला देतो. यालाच म्हणतात सहकारी संघवाद. आणि हो, हे फक्त 5 वर्षांचं नाही, तर पुढच्या 15 वर्षांचं विजन डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करतं. बरं, मग हे सगळं बदल तर झालं, पण त्याचा परिणाम काय झाला? ही नवी ब्लूप्रिंट प्रत्यक्षात कशी काम करतीये? चला, आता आकडेवारी बघूया. पहिला आणि सगळ्यात मोठा आकडा, भारताची अर्थव्यवस्था 7.4% दराने वाढण्याचा अंदाज आहे. आणि हे विशेष का आहे? कारण असं सलग 4थ्या वर्षी होतंय की भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरतोय. आता हा आकडा बघा, 701.4 अब्ज डॉलर्स. हा आहे भारताचा परकीय चलन साठा. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक मोठी आर्थिक सुरक्षा कवच आहे. इतकी मोठी की पुढचे 11 महिने जरी आपण काहीच कमवलं नाही तरी आपली आयात चालू राहू शकते. आणि हा आकडा तर आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांनी आपल्या घरी 135.4 अब्ज डॉलर्स पाठवले आहेत. आणि यामुळे भारत जगात सगळ्यात जास्त रेमिटन्स मिळवणारा देश बनला आहे. हे आपल्या कुशल लोकांचं जागतिक योगदान दाखवतं. इथे बघा, जागतिक व्यापारात भारताचा वाटा कसा वाढलाय. 2005 मध्ये जो फक्त 1% होता, तो आता जवळपास दुप्पट म्हणजे 1.8% झालाय. 2 दशकांमधली ही खूप मोठी झेप आहे. पण थांबा, हे आकडे म्हणजे सगळं काही नाही. आठवते आपण सुरुवातीला काय बोललो होतो? आर्थिक वाढीसोबत आर्थिक विकासही महत्त्वाचा आहे. तर मग या आकड्यांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय? चला ते पाहूया. हे बघा, ई-श्रम पोर्टल हे खास असंघटित कामगारांसाठी आहे. आणि यावर नोंदणी केलेल्या तब्बल 31 कोटी कामगारांपैकी 54% महिला आहेत. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक समावेशकतेच्या दिशेने एक मोठं पाऊल. आणि ही आकडेवारी तर अक्षरशः थक्क करणारी आहे.
2005-6 मध्ये देशातील 55% जास्त लोकसंख्या बहुआयामी गरिबीत होती. तोच आकडा आता 2022-23 मध्ये फक्त 11.28% खाली आला आहे. जगात गरिबी कमी करण्याचं हे एक सगळ्यात मोठं आणि यशस्वी उदाहरण म्हणता येईल. तर मग ही नवीन रणनीती, ही मजबूत आर्थिक गती, या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय तरी काय आहे? ध्येय अगदी स्पष्ट आहे. विकसित भारत 2047. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारताला एक विकसित राष्ट्र बनवणं. ही नवी दिशा मिळाली आहे. आर्थिक गतीही चांगली आहे. पण 2047चं हे मोठं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गातलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळ आणि देशाचे प्रयत्न ठरवतील.